छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चा दरम्यान उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन नाही तर संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी ठाकरेंनी केली। कर्जमाफी केली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशाराही ठाकरेंनी दिलाय। तर दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचंही ठाकरेंनी म्हटलं। कर्जाचं पुनर्गठन करणार। आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीतरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय, मला अधिकार आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं तर हो बोला, नाही तर नाही बोला। आज हा अंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे। सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो। शिवसेना आता लक्ष ठेवेल यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरती एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या, आणि दिवाळीनंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे। प्रत्येक ठिकाणी विचारणार, दादा तुला किती पैसे मिळाले, तुझं किती नुकसान झालं होतं, विम्याचे पैसे मिळाले की नाही, कर्जाचे पुनर्गठन नाही, कर्ज माफ झाले की नाही।